कर्क राशी जुलै 2026 महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुमच्या आयुष्यात कधी असा काळ आला आहे का की जेव्हा वाटत असेल आता सर्व काही बदलणार आहे, पण बदल नेमका कधी होईल हे मात्र तुम्हाला समजत नाही. माणूस हा प्रयत्न करत राहतो, प्रार्थना करत राहतो आणि मग एक दिवस अचानक ग्रहांची अशी मांडणी होते की नशीबही तुमच्या बाजूने उभं राहतं. जुलै 2026 हा महिना कर्क राशीच्या अनेक जातकांसाठी अगदी असाच असू शकतो. कारण या महिन्यात तुमच्या राशीत उच्चचे गुरुदेव हे विराजमान आहेत. पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्वाचा असा हंस महापुरुष राजयोग आता निर्माण होतो आहे. विशेष म्हणजे गुरुदेवांची दृष्टी पंचम, सप्तम व नवम स्थानावर पडत आहे. तसंच शनिदेवांवरही गुरुदृष्टी असल्यामुळे पत्रिकेतील अनेक अडचणी सौम्य होताना दिसत आहे. 16 जुलै नंतर धनेश रविदेव राशीत प्रवेश करून भाग्येश गुरुदेवांसोबत युती करेल. म्हणजे धन आणि भाग्य यांचा सुंदर मिलाप तुमच्या आयुष्यात नवीन संधी घेऊन येईल. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, जेव्हा ईश्वर कृपा करतो तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. मात्र या महिन्यात एक गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असेल, स्वतःवरचा विश्वास. या महिन्यात तुमच्यासाठी एक मोठा मंत्र ठरणार आहे. कारण विश्वास ठेवा, कारण ईश्वर तुमच्यासाठी काहीतरी विशेष असं आता लिहित आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. नमस्कार, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करते. आजपासून आपण जाणून घेणार आहोत जुलै 2026 हा महिना कर्क राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य, उपाय आणि शुभ संकेत या दृष्टीने कसा असणार आहे. त्यामुळे कृपा करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कर्क राशीच्या जातकांनो, राशीचक्रातील चौथी रास म्हणजे कर्क रास. संवेदनशीलता, प्रेम, कुटुंबाची काळजी, भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्ज्ञान हे तुमचे नैसर्गिक गुण. तुम्ही अनेकदा स्वतःपेक्षा इतरांना जास्त विचार करता, इतरांच्या दुःखात सहभागी होता आणि म्हणून अनेक लोक तुमच्यावर सहज विश्वास ठेवतात. या महिन्यात राशीतच उच्चेचे गुरुदेव विराजमान असल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील, तुमच्या मतांचा आदर होईल. आध्यात्मिकता, ज्ञान आणि प्रतिष्ठा यामध्ये वाढण्याचे संकेत आहेत. या महिन्यात तुमचा वापर शब्द आहे, विश्वास आहे आणि या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव बृहस्पती. कारण हंस महापुरुष योग निर्मित करून ते तुमच्या भाग्याला या वेळेला मात्र एक नवीन दिशा देणार आहेत. आता 5 चुका कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात विशेषतः टाळाव्यात. यातली पहिली चूक, भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, जुन्या गोष्टी मनात साठवून ठेवू नका. तिसरी चूक, आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा तर अजिबातच करू नका. आणि चौथी चूक, प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर तुम्ही घेऊ नका. 5वी चूक, स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. जातकांनो, इतरांना सांभाळताना स्वतःला विसरणं हा देखील एक प्रकारची आपल्या स्वतःची हानीच असते. हे या महिन्यात तुम्ही लक्षात ठेवा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता जुलै महिन्यात धनाच्या दृष्टीने जर आपण ग्रहस्थिती अत्यंत विशेष आहे. 16 जुलै पर्यंत धनेश रविदेव व्ययस्थानात असल्यामुळे काही खर्च वाढू शकता. 16 जुलै नंतर रविदेव राशीत प्रवेश करणार नसून भाग्येश गुरुदेवांसोबत युती होईल. ही धनेश आणि भाग्येश यांची युती तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरेल. काही जातकांना नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात, काहींना अडकलेले त्यांचे पैसे मिळू शकतात, तर काही जातकांना आर्थिक संधी मिळतील. आता सुकेश आणि शुक्रदेव 4 जुलै पासून धनस्थानास प्रवेश करत असल्यामुळे घरातील आनंद आणि समृद्धी वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात एखादी शुभ घटना घडू शकते. कर्क राशीच्या जातकांना घर मोठं असणं म्हणजे सुख नव्हे, तर घरात प्रेम असणं म्हणजे सुख. वाणीच्या बाबतीत तुमच्या शब्दांना या महिन्यात विशेष महत्त्व देखील मिळू शकतं. बोलताना प्रेम, संयम आणि समजूतदारपणा हा तुम्हाला मात्र या महिन्यात जपायचा आहे. कारण शब्दांमध्ये जखम करण्याचीही ताकद असते आणि जखम भरून काढण्याचीही ताकद असते. परिश्रम आणि प्रवासाच्या दृष्टीने बुधदेवाची स्थिती महत्वाची ठरते. बुधदेव राशीत विराजमान असून 7 जुलै पासून वक्री अवस्थेत व्ययस्थानात प्रवेश करतील. म्हणूनच महत्वाचे ईमेल, कागदपत्र, करार आणि संवाद यांमध्ये मात्र विशेष काळजी घ्या.
काही अनपेक्षित प्रवास घडू शकतात. परदेशासंदर्भात कामांमध्ये हालचाल वाढू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, प्रत्येक प्रवास म्हणजे फक्त अंधार कमी करत नाही, तर तो आपला अनुभव देखील वाढवत असतो. या महिन्यात तुम्ही जे शिकाल ते तुमचं पुढील काळात मात्र तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्ही देखील या व्हिडिओपर्यंत पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मला माझ्या भाग्यावर विश्वास आहे. पुढे मी आता तुम्हाला सांगणार आहे की हंस महापुरुष राजयोग हा तुमच्या प्रेम, शिक्षण आणि घराच्या सुखावर कसा नेमका प्रभाव टाकणार आहे. कर्क राशीसाठी घर आणि कुटुंब हे नेहमीच एक महत्त्वाचं स्थान राहिलं आहे. या महिन्यात सुकेश शुक्र धनस्थानात प्रवेश करत असल्यामुळे घरातील वातावरण अधिकच आनंदी होऊ शकतं. काही जातक घरासाठी खर्च करू शकतात. काही जण नवीन वाहन घेण्याचा देखील विचार करू शकतात. काहींच्या घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आईच्या आरोग्याकडे मात्र तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण आईचा आशीर्वाद अनेक वेळा ग्रहांपेक्षा मोठं रक्षण देखील आपल्यासाठी ठरत असतो. या महिन्यात एक छोटासा उपाय: प्रत्येक गुरुवारी आई किंवा आई समान व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. त्यांचे अत्यंत सकारात्मक तुम्हाला परिणाम मात्र लगेचच पाहायला मिळतील. शिक्षण, प्रेम, संतती विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ म्हटला जाणार नाही. राशीत उच्चीचे गुरुदेव असल्यामुळे ज्ञान, अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये लाभ होणार आहे. मात्र बुध वक्री असल्यामुळे पुनरावृत्ती किंवा सातत्य तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, बुद्धी यशाचा मार्ग दाखवते, पण सातत्य या मार्गावर चालायला शिकवतं. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक आहे. गुरुदेवांची पंचम स्थानावर दृष्टी असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य येऊ शकतं. विवाह इच्छुकांसाठी देखील हा काळ आशादायक आहे. काही चांगले प्रस्ताव येतील, काही अडकलेल्या चर्चा पुढे सरकतील. विवाहित जातकांसाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा, कारण नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं. समजूतदारपणा देखील तितकाच आवश्यक असतो. संततीच्या दृष्टीने आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न: तुमच्या आयुष्यात सध्या सगळ्यात मोठा आधार कोण? आई, वडील, जोडीदार, गुरु की ईश्वरावरील विश्वास? तुमचं जे उत्तर असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कर्क राशीच्या जातकांनो, आता बोलूया आरोग्याबद्दल. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना साधारण चांगला म्हणता येईल, पण लक्षात ठेवा, शरीर थकलं तर विश्रांती घेतली पाहिजे, पण मन थकलं तर आयुष्याची गती मंदावते. या महिन्यात बुधदेव 7 जुलै नंतर वक्री अवस्थेत व्ययस्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही वेळा अनावश्यक चिंता, जास्त विचार करणं किंवा झोपेच्या सवयी बदलल्यामुळे देखील जाणवू शकतं. काही जातकांना थकवा, मानसिक ताण, झोपेचा अभाव, डोकेदुखी आणि पचनासंदर्भात तक्रारी होऊ शकतात. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे राशीत उच्चीचे गुरुदेव विराजमान आहे. गुरुकृपेने आरोग्य संबंधित अनेक अडचणींमध्ये संरक्षण मिळू शकतं. जातकांनो, मन शांत असेल तर अर्धे आजार आपोआपच दूर होतात. योग, प्राणायाम, ध्यान तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. कर्जाच्या बाबतीत 16 जुलैपर्यंत खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा, कारण जपून खर्च केलेला पैसा हा देखील एक प्रकारचा लाभ असतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ आशादायक आहे. गुरुदेवांची कृपा आणि बुद्धीचा योग्य वापर केल्यास यशाची दारं उघडू शकतात. शत्रू पक्षाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा: काही वेळा बाहेरील शत्रूंपेक्षा मनातील भीती मोठी असते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या महिन्यात ग्रह तुमच्या बाजूने उभे राहिल्याचे मात्र संकेत दिसत आहे. कर्क राशीच्या जातकांना जुलै 2026 हा महिना करिअरच्या दृष्टीने अत्यंत प्रभावशाली हा ठरू शकतो. तुमच्या पत्रिकेत अनेक राजयोग निर्माण झाले आहेत. लाभस्थानातील मंगळ, भाग्यस्थानातील शनिदेव आणि राशीस्थानातील अनुकूल आहेत. महापुरुष राजयोग हे अनुकूल आहे. विशेष म्हणजे कर्म अधिपती मंगळ लाभातून लक्ष देत आहे. वाचा, याचा अर्थ मेहनतीला योग्य फळ मिळण्याची जबाबदारी आता जवळ आली आहे. काही जातकांना पदोन्नती, नवीन जबाबदारी, नवीन प्रकल्प, करिअरमधील सकारात्मक बदल हे योग मात्र आता जाणवणार आहेत. व्यावसायिक जातकांसाठी फार विशेष लाभदायक आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन मैत्री तुमच्यात येऊ शकते. जातकांना व्यवसाय फक्त पैशाने वाढत नाही, तर विश्वासाने देखील वाढतो. ग्राहक आणि सहकाऱ्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. या महिन्यात तुमची प्रतिष्ठा हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती मात्र ठरू शकते. कर्क राशीच्या जातकांना पुराणांमध्ये समुद्र मंथनाची एक अद्भुत कथा सांगितली आहे. देव आणि दानवांची मिळून समुद्र मंथन हे सुरू केले होते. मात्र अमृत मिळवण्यापूर्वी अनेक गोष्टी बाहेर आल्या. सर्वप्रथम बाहेर आलं ते विष, त्यानंतर हळूहळू रत्न, शेवटी अमृत प्रकट झालं. जीवनातही असंच असतं. अनेक वेळा यश मिळण्यापूर्वी संघर्ष येतो, परीक्षा येते,
परीक्षा करावी लागते, पण संयम ठेवला तर त्याच शेवटी अमृत आपल्याला मिळतं. कर्क राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुमच्यासाठी हाच संदेश हा शेवटपर्यंत ऐका. संघर्ष हा शेवट नसतो, अनेक वेळा तो मोठ्या यशाची सुरुवात असू शकतो. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना समाधान देणारा ठरू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या अनुभवाचा लाभ घरातील तरुणांना होऊ शकेल. मात्र नियमित तपासणी आणि औषधांचा वेळेवर वापर करा. लक्षात ठेवा, अनुभव हे धन आहे जे वाटलं तर वाढतं आणि हाच तुमच्या महिन्याचा हा मूलतंत्र आहे. प्रिय कर्क राशीच्या भगिनींनो, या महिन्यात गुरुदेवाची विशेष कृपा तुमच्यावर राहू शकते. मकर आत्मविश्वास वाढवेल, तुमच्या विचारांना महत्त्व देईल आणि करिअरमध्ये संतुलन साधण्याची संधी निर्माण करेल. या महिलांसाठी नवीन काम, कौशल्य, आर्थिक प्रगती, प्रवास यांचे योग निर्माण होत आहे. जातकांनो, ही फक्त घरची जबाबदारी नसते, तर ती बाहेरची देखील जबाबदारी या अशा स्त्रिया पार पाडत असतात. कर्क राशीच्या जातकांनो, आता आपण त्या विशेषाकडे येत आहोत. त्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतं. भाग्य आणि रत्न आणि संकेत. जुलै 2025 मध्ये तुमच्या राशीत उच्चचे गुरुदेव विराजमान असून हंस महापुरुष राजयोग निर्माण करत आहेत. हा योग अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली मानला जातो. गुरुदेवांची दृष्टी पंचम, सप्तम आणि नवम स्थानावर पडत असल्यामुळे शिक्षण, विकास, भाग्य, प्रतिष्ठा या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. आणि विशेष म्हणजे शनिदेवावर कृपादृष्टी पडत असते. याचा अर्थ संघर्ष असेल पण संयम देखील असेल. अडचणी येतील पण मार्ग मिळेल. 16 जुलै नंतर धनेश रवी सोबत राहणार आहे, येऊन भाग्य गुरु सोबत युती करणार आहे. ही युती धन आणि भाग्य यांचा सुंदर संगम निर्माण करणार आहे. जातकांनो, भाग्य म्हणजे आकाशातून पडणारी गोष्ट नव्हे, योग्य वेळी योग्य संधी मिळणे हे म्हणजे भाग्य. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव, कारण संघर्षाच्या काळात तेच तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा प्रतिसाद देणारे ठरले होते. कर्क राशीच्या जातकांनो, एक सुंदर म्हण आहे, नदीला तिचा मार्ग सापडतो, कारण ती वाहनं कधी थांबवत नाही. तसंच आयुष्यातही आहे. ज्यांनी प्रवास सुरू करायचं ठरवलं आहे त्यांच्यापर्यंत एक दिवस यश नक्की पोहोचेल. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा हंस महापुरुष राजयोग तुम्हाला एकच संकेत देत आहे: स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नशीब तुमच्या बाजूने उभं राहू लागलं आहे. या महिन्यात कर्मसंदेश: कृपेची वाट पाहू नका, कर्म करत राहा, कारण कृपा योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आज आपण त्या विषयाकडे येत आहोत त्याची प्रत्येक जण हे आतुरतेने वाट पाहत होतं. तो विषय म्हणजे लाभ आणि इच्छापूर्ती. या महिन्यातल्या लाभाच्या दृष्टीने ग्रहस्थिती अत्यंत सुंदर दिसत आहे. लाभस्थानातील मंगळ तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. कर्क राशीसाठी मंगळ हा राजयोग कारक ग्रह आहे, म्हणून मंगळाचं लाभस्थान प्रवास खूप शुभ परिणाम देऊ शकतं. या महिन्यात नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात. महत्वाचे संपर्क लाभदायक ठरतील. जुन्या प्रयत्नांना यश मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. जातकांनो, ईश्वर केवळ प्रार्थनेला उत्तर देत नाही, तर त्याची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. तुम्ही ज्या गोष्टींसाठी दीर्घकाळ प्रयत्न करत आहात त्यात मात्र प्रगती दिसू शकते. काही अडकलेली कामं पुढे सरकतील. विशेषतः करिअर, आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा, भागीदारी या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसतील. व्यय आणि परदेशाशी संबंधित विषयांमध्ये जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरेल. 16 जुलैपर्यंत धनेश रविदेव व व्ययस्थानात असल्यामुळे काही खर्च वाढण्याची शक्यताही खूप आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च नुकसान नसतो. काही खर्च भविष्याची पायाभरणी असतात. घर, प्रवास, शिक्षण किंवा कुटुंबासाठी खर्च होऊ शकतो. 7 जुलै नंतर बुद्धदेव व्यवस्थानात येत असल्यामुळे परदेशासंबंधित कामांमध्ये हालचाली वाढतील. विसा, शिक्षण, नोकरी किंवा परदेशातील संपर्कामधून लाभ मिळण्याचे योग आहेत. मात्र आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, कारण बुध वक्री असल्यामुळे कागदपत्र काळजीपूर्वक तपासणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न: जुलै 2026 संपेपर्यंत तुम्हाला कोणता संकल्प तुम्ही पूर्ण करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण पाहूया जुलै 2026 मधील तुमचा स्कोर. पैसा 10 पैकी 9, धन आणि भाग्य यांची युती आर्थिक वाढीचे संकेत देते. प्रेम 10 पैकी 8, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि विश्वास वाढू शकतो. 10 पैकी 9, राजयोग आणि लाभाचे ग्रह करिअरमध्ये येत आहेत. आरोग्य 10 पैकी 7, मानसिक शांतता आणि नियमित दिनचर्या आवश्यक. कुटुंब 10 पैकी 9, घरात आनंद, समृद्धी आणि प्रेमाचं वातावरण वाढू शकतं. भाग्य 10 पैकी 10, भाग्याची विशेष साथ लागू शकते. मानसिक शांती 10 पैकी 8, आध्यात्मिक आणि सकारात्मक लाभदायक विचार ठरतील. एकूण विचार केला तर जुलै 2026 हा महिना कर्क राशीसाठी राजयोग, कृपा आणि प्रगतीचा महिना हा ठरू शकतो.
शुभ आणि सावध राहण्याचे दिवस 7 जुलै, 15 जुलै आणि 25 जुलै या दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार, नवीन सुरुवात, गुंतवणूक, चर्चा, करार यांचा विचार तुम्ही कधीही करू शकता. तर सावध राहण्याचे दिवस आहे 5, 13 आणि 22 जुलै. दिवसांमध्ये राग टाळा, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. खर्च वाढेल, अनावश्यक खर्च टाळा आणि वादांपासून देखील दूर राहा. कर्क राशीच्या जातकांसाठी या महिन्यातील काही सोपे व प्रभावी उपाय म्हणजे ओम बृहस्पती नमः या मंत्राचा दररोज प्रत्येक गुरुवारी 108 वेळा जप करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप लाभदायक ठरू शकतो. कर्क राशीसाठी विशेषतः भगवान शिव आणि गुरुदत्त बृहस्पती यांची उपासना शुभ फलदायी आहे. प्रत्येक गुरुवारी पिवळी फुलं अर्पण करा, पिवळ्या रंगाची फळं दान करा, हरभरा डाळ दान करा, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्या, कारण ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. ब्रेसलेटच्या दृष्टीने कर्क राशीसाठी मोहगणी ब्रेसलेट लाभदायक ठरेल. हे ब्रेसलेट मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. भावनिक संतुलन राखण्यासाठी तर सहाय्यक ठरेल. जर तुम्हाला हे ऑनलाईन मागवायचं असेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, एकदा एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारलं, गुरुवर्य, नशीब मोठं की कर्म? गुरु हसले आणि म्हणाले, नशीब, वारा आणि कर्म म्हणजे काय? वारा कितीही अनुकूल असला तरी नौका पुढे नेण्याचं काम नावाड्याला करावं लागतं. जातकांनो, जुलै 2026 मध्ये ग्रहांचा वारा तुमच्याच बाजूने वाटला आता फिरणार आहे. गुरुदेव धनेश भाग्यश्युती आता मंगळाचा लाभ हे तुमच्या आयुष्यातील नवीन शक्यता निर्माण करतील. पण लक्षात ठेवा, ग्रह दिशा देतात, मंजिलपर्यंत आपल्यालाच पोहोचावं लागतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.